नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7 सलाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बुलेटिनमध्ये आपल्याला ताज्या घडामोडी सविस्तर पाहायच्या आहेत. खरात प्रकरणामधली महत्त्वाची अपडेट आपल्याला सविस्तर जाणून घ्यायची आहे. त्यासोबतच विविध क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात. खरातची पोलीस कोठडी आज संपणार असून त्याला कोर्टात हजर करणार. एसआयटी काही महत्त्वाचे पुरावे कोर्टासमोर सादर करण्याची शक्यता. काल उशिरापर्यंत खरातची एसआयटी कडून कसून चौकशी. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. चाकणकर यांची सुद्धा एसआयटी चौकशी होण्याचा अंदाज. शिवनिका संस्थांच्या सर्व सदस्यांच्या चौकशीचा निर्णय. देशात लॉकडाऊन लागणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट. जाणीवपूर्वक अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा दिला इशारा. डोनाल्ड ट्रम्प यांचे खासदार त्यांच्या संपर्कात असतील किंवा 33 देशातले खासदार त्यांच्या संपर्कात असतील, त्यामुळे जगभर चर्चा. ऑपरेशन टायगरवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया. मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज. राष्ट्रीय महामार्गांचे 28,000 प्रलंबित दावे मार्गी लागणार. केंद्र सरकारकडून 57 लवादांची नियुक्ती. ॲपलचा आयफोन युजर्सला जोरदार झटका. आयफोन मॉडेल्सच्या किमती महाग करण्याचा निर्णय. किमतीमध्ये 5,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता. व्हॉट्सॲपमध्ये आता फोटो एडिट करता येणार. कंपनीकडून नवीन एआय आणि चॅट फीचर्स रोल आउट. एआय रायटिंग हेल्पच्या मदतीनं युजर्सला आता उत्तरही ड्राफ्ट करण्याची सुविधा मिळणार. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या आरसीबी संघाची विजयी सलामी. हैदराबादला 6 गडी राखून नमवलं. विराट कोहली, देवदत्त पडिक्कलची झंझावाती अर्धशतकं.